औरंगजेबाने बाप सोडला नाही, त्याचे भाऊ सोडले नाही, त्याचे कोणी नातेवाईक सोडले नाही. आमच्या समर्यांची हत्या केली, शिवरायांना त्रास दिला, हजारो हिंदूंची कत्तल केली, धर्मांतर लोकांचे केले, अशांचा पुळका या लोकांना कळायचा. आणि त्याच्या समर्थार्थ नागपूरमध्ये दंगल होती. आमची केवळ हा जो औरंगजेब बादशाह आला, आज या भारतात त्याचा कोणी नातेवाईक नाही, कोणी त्याचा रिश्तेदार नाही, कोणी त्याचा वंशज नाही. मग अशा वेळेला या लोकांनी त्याला आपलं का म्हणावं? केंद्राने अभय दिलाय पण या खडगीला केंद्राकडून अभय. आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारची वाट पाहणार नाही. हा शिवप्रेमीचा सैलाब येईल आणि बाबरीसारखी कबर उद्ध्वस्त होईल. शिवप्रेमींचा सैलाब येईल म्हणते, म्हणजे नेमकं काय करणार आहात तुम्ही आणि का औरंगजेबाची जी कबर आहे ती तुम्हाला महाराष्ट्रात नकोय? औरंगजेब बादशाह हा जगातला अतिशय क्रूरकर्मा बादशाह, ज्याने स्वतःच्या मुलाच्या भावाची मान उडवली, ज्याने स्वतःच्या बावला जेलमध्ये घातलं, ज्याने स्वतःचे 7 भाऊ त्या ठिकाणी मारले, शिवरायांची संभाजीरायांची क्रूरपणे हत्या केली. एवढंच नाही तर करोडो हिंदूंचं धर्मांतर त्या ठिकाणी केलं, अनेक महिलांची अब्रू त्या ठिकाणी लुटली. आणि म्हणून असा क्रूरकर्मा जो राक्षसापेक्षाही भयानक आहे, त्याची कब्र महाराष्ट्रामध्ये नको, त्याची स्मृती या महाराष्ट्रामध्ये नको. पण असाही इतिहास आहे ना की औरंगजेबाला महाराष्ट्राच्या बाहेरच पडू दिलं नाही मराठ्यांनी आणि त्याचं हे प्रतीक ही कबर आहे, असाही इतिहास आपण पाहू शकतो. तो इतिहास आपण आपल्या पुस्तकामध्ये आहे, तो निरंतर पुढचे 1000 वर्ष राहणार आहे. कब्र पाडली म्हणजे हा इतिहास मोडणार आहे. कबर पाडल्याने मग काय होणार आहे, काय साध्य होणार आहे? आमच्या सगळ्या लोकांना संभाजीरायांचा बदला घेण्याचा आम्हाला त्या ठिकाणी आत्मा वेगळी पद्धत नाही का? काही बदल्या घेण्याची वेगळी पद्धत नाही का? कुठून त्याचे काही परिवार शोधून त्याला मारणार आहे? एकच आहे की त्याचं नामोनिशाण खतम. पण आत्ताच हा बदला घेण्याची गरज काय आहे? इतर राज्यासमोर महत्वाचे प्रश्न असताना कबरीचा 300-400 वर्षांपूर्वीचा मुद्दा महत्वाचा का वाटतो? महाराष्ट्र राज्याचे प्रश्न सोडवण्याकरता पण आम्ही सक्षम आहोत, आम्ही सोडवत आहोत, सोडवणार आहोत. आणि त्यासाठी आक्रमक होताना सत्ताधारी बाकावरचे आमदार दिसत नाही. सत्ताधारण आक्रमक होण्याचं कामच नसतं. मग आता का झालंय? हा विषय अतिशय महत्वाचा, संवेदनशील आहे. 300-400 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे एके ठिकाणी तणाव निर्माण होतो, लोक घाबरतात, लोक भीतीमध्ये राहतात, तरी सुद्धा हा मुद्दा महत्वाचा. प्रभू राम मंदिराला 600 वर्ष झाली होती, पण त्यामुळे तणाव निर्माण नाही झालेला. आता जेव्हा आता मंदिर झाला नाही तणाव, त्यावेळेस आत्ताच म्हणते मी, आत्ताच प्रभू रामाच्या मंदिराच्या वेळेस 6 डिसेंबर बरोबर ते त्यावेळात झालं होतं. पण मग आता तणाव, पण राज्यामधले जे महत्वाचे प्रश्न आता असताना अशा पद्धतीचा तणाव निर्माण होतो, लोक भयभीत होतात, तर मग हा मुद्दा आता महत्वाचा आहे. जे कोणी तणाव करत असतील सरकार त्यांना ठेचून काढेल. तर आपण पाहिलं की संजय गायकवाड यांनी म्हटलं की जे कोणी अशा पद्धतीचे मुद्दे उपस्थित करत असेल सरकार त्यांना ठेचून काढेल.